यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं CET सेलचा जो काही ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते कसं करायचं हे डिटेलमध्ये सांगणार आहे. तर यामध्ये कॉलेज कसे ॲड करायचे, त्याचबरोबर जर चुकलं तर रिमूव्ह वगैरे कसे करायचे, प्रेफरन्स कसा अरेंज करायचा, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे तर तुमच्याकडे सगळ्यात एक गोष्ट इम्पॉर्टंट असली पाहिजे, ती म्हणजे कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट. आत्तापर्यंत तुमची प्रेफरन्स लिस्ट जर रेडी नसेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता. मी नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये पण हेल्प करेल. ओके, तर आपण जे मुलांना प्रेफरन्स लिस्ट वगैरे बनवून देतो तर ती अशा प्रकारे काय असते, तर यामध्ये तुमच्या सिक्वेन्स वाईज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सगळ्या गोष्टी आपण सेट केलेल्या असतात. ठीक आहे, तर ही एक प्रेफरन्स लिस्ट जी आहे एका मुलाची. ठीक आहे, तर त्यानंतर मी CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहे, लॉग इन करून ईमेल ID टाकून किंवा पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतलेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी ओके असतील. आता इथून पुढे मेन प्रोसेस चालू होती ती स्टार्ट करूया. तर अशा काही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणून दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर टेक्निकल एज्युकेशनवरती क्लिक करून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवरती क्लिक करायचे. त्यानंतर असा काही इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. ठीक आहे, असं काही आल्यानंतर सिम्पली खाली यायचं आहे. खाली नंतर प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म म्हणून ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून पुढे तुमचा मेन ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होतं. आता इथून पुढे कसं करायचं आहे ते मी स्टेप बाय स्टेप सांगतो. तर यामध्ये 4 स्टेप आहे, त्या 4 स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या स्टेपवरती काय करायचं आहे की तुमची जी काय ऑप्शन फॉर्म असेल, आता समजा ही ऑप्शन फॉर्म आहे याच्या मी सगळ्यात लास्टला आलो आहे, तर मला इथे एकदम शेवटचं जे काही कॉलेज आहे माझ्या लिस्टमधलं ती मला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ती कोणतंही सांगवीचं. ठीक आहे, मी कॉलेज कोड कॉपी केला आणि मेकॅनिकल ब्रांच आहे. ठीक आहे, तर त्यानंतर CET सेलच्या वेबसाईटवरती यायचं आहे. ओके, त्यानंतर मला सिम्पली इथं मेकॅनिकल म्हणून सर्च करायचं आहे. तुमची जी ब्रांच असेल ती ब्रांच सर्च करा. ठीक आहे, मी मेकॅनिकलसाठी सर्च करतो आहे, तर मेकॅनिकल मी सिलेक्ट केलं आणि सर्च इन्स्टिट्यूट म्हणून असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सगळे जे काही मेकॅनिकलचे ऑप्शन्स आहेत ते ओपन होणार आहे. तर यामध्ये सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे तुमचं जे काही कॉलेज असणार आहे ते. ठीक आहे, मी या ठिकाणी सर्च केलं, माझं हे कॉलेज आहे, मला हे सिलेक्ट करायचं आहे, हे लास्टचं आलं. ठीक आहे, मी सिलेक्ट करून घेतलं. सिम्पली पूर्णपणे खाली आलो, ॲड ऑप्शन म्हणून असेल त्यावरती क्लिक केलं. ॲड ऑप्शनवरती क्लिक केलं, परत एकदा पूर्णपणे खाली आलो. ठीक आहे, आता हे ऑप्शन इथे ॲड झालेलं दिसते आपल्याला. जर तुमच्याकडून हे ऑप्शन ॲड करताना चुकलं तर तुम्ही सिम्पली या ठिकाणी येऊन डिलीट करू शकता. चेकबॉक्स करायचं, याच्यावरती क्लिक करून ते कॉलेज डिलीट होऊन जाणार आहे. ठीक आहे, आता आपलं ऑप्शन बरोबर आहे, तर आपण सेव्ह अँड प्रोसीड करूया आणि पुढे जाऊया. सेव्ह अँड प्रोसीड करत सेट प्रेफरन्स म्हणून असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, सेकंड ऑप्शनवरती आल्यावर सेट प्रेफरन्स म्हणून यावरती क्लिक करून घ्यायचं चेकबॉक्स आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणून पुढे निघून जायचं आहे. ओके, आता इथून पुढे आपल्याला जी काय मेन ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती करायची. तर आता या ठिकाणी आपल्याकडे 2 पद्धतीने आपण जे काही कॉलेज ॲड करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन वगैरे टाकून आपण कॉलेज ॲड करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा कॉलेजची युनिव्हर्सिटी वगैरे टाकून सगळ्यात पहिल्यांदा मला CUP टाकायचं आहे. तर CUPची युनिव्हर्सिटी सर्च केली मी. त्यानंतर इन्स्टिट्यूट कोड वगैरे सिलेक्ट केलं इन्स्टिट्यूट, आणि त्यानंतर मला CUPचं समजा या ठिकाणी CS ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी CUPचं CS ॲड करू शकतो. परत एकदा मला आता CUPचं समजा AI ॲड करायचं, तर AI मी या ठिकाणी असं ॲड करू शकतो. असं मॅन्युअली आपण एक एक कॉलेज या ठिकाणी तुमच्या प्रेफरन्स लिस्टनुसार ॲड करू शकतो. आणि त्याचबरोबर दुसरं एक ऑप्शन असणार आहे डायरेक्ट चॉईस कोडनी. या सेकंडवरती क्लिक केल्यानंतर असं चॉईस कोडचं ऑप्शन येतं की तुमचा जो काही आपण जी लिस्ट बनवून देतो त्यामध्ये पूर्ण कॉलेजेसचे जे काही चॉईस कोड आहे ते असतात. ठीक आहे, आता मला CUPचा मी ENTCला ॲड करतो आहे. सिम्पली कॉपी केलं मी CUPचं ENTC आणि पेस्ट करून दिलं. ओके, आणि इथं मी व्हेरीफाय केलं, CUPचं ENTC मला दिसतं आहे आणि इन्सर्ट करून द्यायचं 3 नंबरला. तर या ठिकाणी आपण आपला प्रेफरन्स पण चूज करू शकतो, कोणत्या प्रेफरन्सला आपल्याला ॲड करायचं आहे. ठीक आहे, जर आपण लिस्ट वाईज प्रॉपर गेलो 1 बाय 1 करत तर आपली लिस्ट चुकणार नाही. त्यानंतर PICTचं मला AIDS ॲड करायचं आहे. तर मी सिम्पली या ठिकाणी PICTचं AIDS ॲड करतो. ओके, ॲड करायचं. ठीक आहे, व्हेरीफाय करायचा कोड. व्हेरीफाय झाला त्यानंतर सिम्पली इन्सर्ट करून द्यायचा. आता तुम्ही बघू शकता की आपली जी लिस्ट आहे ती प्रॉपर सिक्वेन्स वाईज आपली अरेंज होती. जर तुम्ही ह्या पद्धतीने गेला तर तुमचा सिक्वेन्स चुकणार नाही. ठीक आहे, तुम्ही जी काही कॉलेज अरेंज करताय ते कॉलेजचा अरेंजचा सिक्वेन्स वगैरे चुकणार नाही. जर या का हे पण झालं आणि जर माझा सिक्वेन्स चुकला तर तो सिक्वेन्स अरेंज कसा करायचा आता ते सांगतो. आता जर तुम्हाला सिक्वेन्स अरेंज करायचा असेल तर तुम्हाला सेट प्रेफरन्सेसवरती यायला लागेल, सेकंड ऑप्शनवरती. ठीक आहे, सेकंडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येतं. तर सिम्पली आपल्याला पूर्ण कॉलेजेस जे आहेत अनटिक करून घ्यायचे. आता मला प्रेफरन्स सेट करायचा आहे समजा कॉलेजेसचा. ओके, तर मला CUPचं आता माझा प्रेफरन्स चुकला आहे. आता मला नवीन प्रेफरन्स अरेंज करायचं आहे. तर पहिल्यांदा मला CUPचं CS ठेवायचं आहे, तर मी त्यावरती क्लिक केलं. त्यानंतर CUPचं मला ENTC ठेवायचं आहे, तर त्यावरती क्लिक केलं. आणि त्यानंतर मला AI ठेवायचं आहे, असं मला ठेवायचं आहे. जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे मी तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर मला PICTचं जे काय आहे
PICTचं मी काय केलं तर AI सिलेक्ट केलं, तर AI सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर सांगवीचं मेकॅनिकल वगैरे असं. ठीक आहे, तर या पद्धतीने माझा हा नवीन प्रेफरन्स असणार आहे. तो सेव्ह आणि प्रोसीड करून पुढे जायचं आहे. तर पुढे तुम्हाला सिम्पली पूर्ण प्रेफरन्स तुमचा चेंज झालेला दिसणार आहे. जसे आपण केलं होतं पहिलं काय केलं, CEPचं CS केलं होतं, त्यानंतर ENTC केलं होतं, त्यानंतर AI केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर PICTचं AI केलं होतं आणि शेवटला मेकॅनिकल केलं होतं. तर अशा पद्धतीने तुमचं सिक्वेन्स वगैरे पण तुम्ही चेंज करू शकता. जर ह्या पद्धतीने गेले तर नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या सिक्वेन्स वाईज लिस्ट पण तुमची अपलोड होणार आहे. जर तुम्हाला यामध्ये वगैरे हेल्प लागत असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे, थँक्यू आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.